वऱ्हाडी मंडळींची कार जळून खाक, 6 जण थोडक्यात बचावले. देवलगाव अवचार पाटीजवळील घटना. भावाच्या लग्नासाठी जामखेडहून परभणीकडे येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या कारचा अचानक स्फोट झाला. चालकाने प्रसंगवधान राखल्यामुळे 6 जणांना बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्या जीवाला काही धोका झाला नाही. मात्र या घटनेत कार जळून खाक झाली. ही घटना बुधवारी 13 मे रोजी मानवत तालुक्यातील देवलगाव अवचार फाटा येथे सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथील आकाश फाळके हे बुधवारी दिनांक 13 मे रोजी MH14 NE 1728 या इर्टिगा कारने परभणीकडे येत होते. गुरुवारी 14 मे रोजी त्रिधारा येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी फाळके कुटुंबीय सहकुटुंब कारने जात होते. मानवत तालुक्यातील ताडबोरगाव जवळ देवलगाव अवचार फाटा आहे. येथे सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कार आली असता कारच्या समोरील भागाने अचानक पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला. मात्र चालक आणि नवरदेवाचा भाऊ आकाश फाळके, बाकीचे नाव मात्र समजू शकलेले नाही. गाडीत अजून 5 लोक होते. त्यांनी प्रसंगवधान राखत गाडी थांबवली. कारमधील प्रवाशांना बाहेर काढले. पाहता पाहता संपूर्ण कारने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमध्ये कार जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारला नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही. उन्हामुळे कार गरम होऊन स्फोट झाला असावा अशी शक्यता घटनास्थळी उपस्थितांमधून होते आहे.